सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण मानवी कान हे जे प्रकरण पाहत आहोत. ओके, त्यामध्ये सर्वाधिक जो प्रश्न आहे कानाशी निगडीत असलेला, डायरेक्ट असो की इनडायरेक्ट, तो म्हणजे ध्वनी, आणि ते बी अश्राव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी यावर आहे. ओके, हा प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे किंवा हे टॉपिक समजून घेणं आवश्यक आहे, कारण सर्वाधिक प्रश्न यावर चाललेले आहेत. ओके, आता या व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे सरळ स्पष्ट माहीत झालं की ध्वनी मर्यादा, प्रकार, उपयोग जे काही ध्वनीचं आहेत, श्राव्य, अश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी, त्याबद्दल. ओके, आणि हा जो टॉपिक आहे, अर्थात आपली जी सिरीज सुरू आहे ती सिरीज सुरू आहे सर्वप्रथम MPW आणि SI यासाठी. ओके, हे माहीत आहे तुम्हाला, आणि GNMसाठी देखील आहे, म्हणजे आरोग्य विभागाच्या सगळ्या पॉईंट्ससाठी. ओके, परंतु हा टॉपिक जो कोणी नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी विज्ञानाचा GK पाठ समजून अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये क्वचित वेळेस तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपबद्दल उल्लेख आढळून येईल आणि टर्निंग पॉईंट्स टेलिग्रामबद्दल. ओके, थोडासा मार्केटिंगचा तो एक भाग असेल. परंतु चला आपण श्राव्य ध्वनी, अश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी पाहू. ओके, अवश्राव्य ध्वनी कोण ऐकू शकतं? हे दोन. ओके, हत्ती, वेल, मासा. श्राव्य ध्वनी, ओके, आपण जे मानव आहोत त्याची रेंज आहे ही. ओके, श्राव्य ध्वनी जे आपण ऐकतो त्याला. श्राव्यातीत ध्वनी जे आहे ते वटवाघूळ वगैरे निर्माण करू शकतात. त्यांचं ते श्राव्यातीत ध्वनी निर्माण करून वाटत जे अडथळे आहेत त्याकडे लक्ष देतात, आणि मग तिथून त्याला ते अडथळा दूर करून साईडनं ते जातात. ठीक आहे, पुढे पाणी म्हणजे जो पॉईंट आहेत ते तुम्हाला वाचण्यात येतील किंवा लिहिण्यात येतील. स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकात आणि महानगरपालिका तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग तांत्रिक डायरी ह्या पुस्तकात व्यवस्थितरित्या याच्या नोट्स आहेत. बरोबर, तर ठीक आहे. तर मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा ती किती आहे? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान आहे. ओके, 20 हर्ट्झपेक्षा कमी आणि 20,000 पेक्षा जास्त वारंवारतेची फ्रिक्वेन्सी ध्वनी आकलन माणसाला होत नाही. हे पॉईंट कृपया करून लक्ष घ्या, नोट करा. ओके, ज्यावेळेस तुम्हाला शिकवताना माझ्याकडे काही चुकल्यासारखं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. मी 100% कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. चला, तर पुढे आहे 5 वर्षाखालील मुले आणि कुत्र्यासारखे काही प्राणी 25,000 हर्ट्झपर्यंत ध्वनी ऐकू शकतात. पण माणसाची वय वाढते आणि त्याप्रमाणे त्यांच्या कानांची उच्च वारंवारता ऐकण्याची संवेदनशीलता जी आहे ती कमी होत असते. म्हणून जनरली परीक्षित प्रश्न जो आहे तो 20 हर्ट्झ ओके ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान आहे. ओके, ही पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मानवी कान ऐकण्याची क्षमता तुम्हाला मी सांगितलं 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. हे तुम्ही PPTवर पाहू शकता कशा प्रकारे मानवी कानचं ती जी आहे फ्रिक्वेन्सीची लेंथ आहे ती दिलेली आहे. आता ते पुढे चालून काय माहिती आहे का, परंतु सर्वात व्यवस्थित ऐकायचं असेल माणसाला तर कोणत्या हर्ट्झ वारंवारतेदरम्यान सर्वाधिक संवेदनक्षम आहे, तर ते आहे 10,000 हर्ट्झ ते 30,000 हर्ट्झ या दरम्यानचं जे काही आवाज आहे तो ऐकायला, म्हणजे त्याला सर्वाधिक संवेदनशील मानवी कान आहे. ओके, हे दोन्ही पॉईंट क्लिअर झाले असतील. छोटे बट शॉर्ट बट स्वीट परंतु इम्पॉर्टंट नोट्स आहेत. ओके, सॉरी. चला, मानवी कान ज्या दरम्यानच्या वारंवारतेला ऐकण्याला सक्षम आहे किंवा संवेदनशील आहे त्यास श्राव्य ध्वनी म्हणतात. त्यास काय श्राव्य ध्वनी असे म्हणतात. परंतु श्राव्य ध्वनी जो 20 हर्ट्झ हा स्टार्ट पॉईंट आहे त्याच्या अगोदरच्या ह्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. अवश्राव्य इन्फ्रासॉनिक साऊंड. आणि 20,000 पेक्षा जास्त जे आहे काय आहे वारंवारता आहे त्याला आपण जे म्हणतो त्याला श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतो. श्राव्यातीत ध्वनी फरक थोडं लक्षात घ्या, आणि एवढा अवघड अजिबात नाही. तुमच्या पद्धतीनं त्याला चार्ट बनवायचं, लक्ष ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. अवघड पॉईंट अजिबात नाही. हा टॉपिक जो आहे वैयक्तिक स्वच्छता निरीक्षकासाठी, मानवी ज्ञानेंद्रिय, आरोग्य विभागासाठी मानवी ज्ञानेंद्रिय आणि त्यावरील आधार ही GNMसाठी हा जो टॉपिक आहे, म्हणजे आपण जे व्हिडिओ सिरीज पाहत आहोत मानवी कानामधलं दुसरं, मानवी डोळा सगळं पाहिलेलं आहे, तर ते अवघड नाही. मी वारंवार सांगतो, तुमच्यावर माझा विश्वास आहेच, यात काही डाऊट नाही. अवश्राव्य ध्वनीची उदाहरणे जर विचार केलं तर आपल्या दोन्ही हातांची हालचाल
त्यानंतर झाडावरून पाणी गळून पडतात त्यावेळेस जो हा आवाज येतो तो म्हणजे अवस्राव्य ध्वनी. आता झाडावरून पान पडत असताना आपल्याला काही ऐकू येईल का? नाही येणार. आणि तो आवाज जो असतो तो अवस्राव्य ध्वनी असतो. ओके. दोन्ही हातांची होणारी हालचाल ज्यावेळेस आपण चालतो त्याचा जो आवाज आहे तो देखील इन्फ्रासॉनिक साऊंड आहे, अवस्राव्य ध्वनी आहे. ओके. काही उदाहरणं विचारलेलं आहेत, त्या अनुषंगाने नोट्स काढून तिथं अवेलेबल केलेले आहे. वरील सर्व उदाहरणात दोलने तयार झाली आहेत पण ध्वनी ऐकू आला नाही. दोलनं माहीत आहे ते फिजिक्सचा पार्ट आहे. ओके. याचाच अर्थ हा ध्वनी 20,000पेक्षा कमी वारंवारतेचा आहे. तुम्ही आहे ना समपिंडणे, विरळणे हे वगैरे तुम्ही ऐकलं आहे. ओके. तो पार्ट फिजिक्सचा आहे परंतु इथं देखील लागू होतो थोड्याफार प्रमाणात. अवस्राव्य ध्वनी कोणत्या प्राण्यामार्फत काढले जातात? बघा, एक हत्ती, समजलं. त्यानंतर माणसाला ऐकू न येणाऱ्या अवस्राव्य ध्वनीद्वारे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती एकमेकाशी संवाद साधत असल्याचे सिद्ध झालेलं आहे. पॉईंट घ्या, हत्तीवर प्रश्न आहे, समजलं. त्यानंतर श्राव्यातीत ध्वनी, अल्ट्रासॉनिक साऊंड, सुपरसॉनिक साऊंड, वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षाही अधिक. अशा प्रकारचे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. ओके. अल्ट्रासॉनिक लहरींचे अस्तित्व शोधण्यासाठी कुर्तची गुड्स ट्यूबचा वापर केला जातो. श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकणारे प्राणी म्हणजे मानवापेक्षा पुढचं जे साऊंड आहे किंवा जो आवाज आहे तो ऐकू शकतो कोण? कुत्रा, डॉल्फिन, पटवागळे आणि उंदीर. ओके. कुत्रा व इतर प्राणी यांना प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी त्याची चाहूल श्राव्यातीत ध्वनीद्वारेच होऊ लागते. त्यामुळे ज्यावेळेस कुठं भूकंप होतं आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस उंदरं बाहेर येतात किंवा समजून घ्यायचं की कुठंतरी भू हालचाल मोठ्या प्रमाणात झालेली आहे. श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग वैद्यकीय क्षेत्रात काय? तर निदान करण्यासाठी. तो पॉईंट आता तुम्हाला पहिला हायलाईट करून देतो मी. गर्भाशयातील गर्भाचा विकास जाणून घेण्यासाठी श्राव्यातीत ध्वनी लहरींच्या साहाय्याने केलेल्या तपासणीत गर्भात असलेला दोषसुद्धा समजू शकतो. हा जो प्रश्न आहे तो यावर आलेला आहे. शरीरांतर्गत निर्माण झालेल्या अवरोधाची स्थान कळते व अचूक निदान होऊ शकते. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. वैद्यकीय क्षेत्रात रोगनिदान व उपचारासाठी शरीरातील भाग, शरीरांतर्गत अवयवाच्या प्रतिमा मिळवण्यासाठी एक्स-रे किरणाऐवजी श्राव्यातीत ध्वनीचा वापर आहे तो केला जातो. अशा प्रकारे काही पॉईंट्स तुमच्या लक्षात आले असतील. आता सोनोग्राफी आणि हृदय याविषयी पाहूया. हृदयाला 4 कप्पे असतात हे लक्षात ठेवा आणि त्यावर प्रश्न आलेला आहे. श्राव्यातीत ध्वनी लहरीच्या श्राव्यातीत ध्वनी लहरीच्या साहाय्याने हृदयविकारच्या झडपांची हालचाल समजू शकते. हृदयाच्या ठोक्यांचे तंत्रज्ञान त्याला इकोकार्डिओग्राफी असं म्हटलं जातं. ओके. श्राव्यातीत ध्वनी तरंगावर आधारित आहे. हृदयाच्या ठोक्यांचे तंत्रज्ञान हे श्राव्यातीत ध्वनी यावर आधारित आहे. वैद्यकीय उपचार, किडनी स्टोन फोडण्यासाठी याचा वापर केला जातो. श्राव्यातीत ध्वनीचा स्नायूच्या वेदना शमवण्यासाठी म्हणजे श्राव्यातीत ध्वनी, अल्ट्रासॉनिक साऊंड याचा वापर केला जातो. औद्योगिक उपयोगमध्ये किंवा स्वच्छता जोडणी यामध्ये जर विचार केला तर घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा अल्ट्रासाऊंड उपयोग केला जातो आणि त्या कारखान्यामध्ये देखील त्याचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी हात पोहोचणे शक्य नाही अशा यंत्राच्या भागाची स्वच्छता करण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो, ज्याला इंग्रजीमध्ये अल्ट्रासाऊंड असं म्हटलं जातं. प्लास्टिकचे पृष्ठभाग एकत्र जोडण्यास उपयोगी ठरतो तो म्हणजे अल्ट्रासाऊंड. ओके. आता पुढे जर उपयोग म्हटलं तर संरक्षण आणि परीक्षणमध्ये बघा, काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर दुधासारखे द्रव अधिक काळ टिकवून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा अल्ट्रासॉनिक वेव्ज उपयोग होतो. रडार यंत्रणेमध्ये याचा वापर केला जातो. कशाचा? तर अल्ट्रासॉनिक साऊंडचा. आणि परीक्षेला महत्त्वाचं आहे म्हणूनच तुम्हाला मी सगळ्या गोष्टी पॉईंट झालेला आहे किंवा झालेला आहे किंवा हा महत्त्वाचा पॉईंट आहे असं सांगतोय. धातूमधील जर दोष शोधायचा असेल तर अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. सोनार तंत्रज्ञान
बघा, सोनार तंत्रज्ञानामध्ये सर्वप्रथम यावर प्रश्न हा वारंवार विचारलेला आहे. काय तर विस्तारित रूप, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. त्यानंतर त्याचा उपयोग देखील विचारलेला आहे. ओके. पाण्याखालील वस्तूंच्या अंतर, दिशा आणि वेग श्राव्यातील ध्वनी तरंगाच्या अल्ट्रासॉनिक वेव्ज उपयोग करून केला जातो. ओके, या सोनारचा वापर केला जातो. यावर प्रश्न वारंवार विचारलेला आहे. कृपया करून ज्यावेळेस सांगतो की प्रश्न आलेला आहे त्यावेळेस त्या पॉईंटकडे कृपया करून लक्ष द्यायचा प्रयत्न करा. समुद्राची तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ही पद्धत वापरली जाते. सोनार तंत्रज्ञान जी आहे ती वापरली जाते. पुढे सोनार ती तंत्रज्ञानाचे तत्व आणि कार्य पाहूया. सोनाराचं जे तत्व आहे सोनार तंत्रज्ञानाचं ते प्रतिध्वनीवर आधारित आहे. त्यानंतर सोनार तत्वाचा उपयोग हा पाण्याखालच्या टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमगिरी, बुडालेली जहाजे यांचा शोध घेण्यासाठी केला जातो. समुद्राच्या तळाशी असणारे अडथळे शोधता येतात व समुद्राची खोली मोजता येते. यासाठी सोनार तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान वापरलं जातं. जहाजावरून जहाजावर संपर्क करण्यासाठी अल्ट्रासाऊंड श्राव्यातील ध्वनी जे आहेत ते उपयोगी ठरत असतात. उद्योग धंद्यामध्ये यंत्रातील धातूच्या ठोकळ्यातील किंवा पत्र्यातील दोष यंत्र ठोकळा किंवा पत्रा यांचे नुकसान होऊ न देता हुडकून काढता येते. ओके, हे अल्ट्रासॉनिक साऊंड. 1 फॅथम म्हणजे 6 फूट. लक्षात ठेवा हे पॉईंट. माझ्या मते कशासाठी समुद्राशी निगडीत आहे पण राहू द्या ते. ओके, ध्वनी. ओके, हा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत, कारण बराच पॉईंट आहे. ध्वनीची निर्मिती आहे, वेग आहे, त्यानंतर ध्वनी प्रदूषण आहे, कुरव कारव काय तर आहे. सर्व पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर त्वचा आहे ज्ञानेंद्रियापैकी, ते पण होऊन जाईल. 1-2-3 व्हिडिओमध्ये आपला अभ्यासक्रम संपून जाईल मानवी ज्ञानेंद्रियाच्या संदर्भात. ओके, जर कोणाला काही शंका असेल तर कृपया टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा आणि बघा तुम्ही जॉईन करा SIचा कोर्स MPWचा. तर तिथं काय देणार आहे काय नाही यापेक्षा तुम्हाला ना अभ्यासाची दिशा मिळणार ह्याबद्दल मला डाऊट नाही. ओके, व्हिडिओ रेकॉर्ड तर तुम्हाला मी यूट्यूबवर पण देतो आहे, परंतु टेस्ट सोडवा, पोस्ट मिळवा किंवा काही जे मी देऊ शकत नाही यूट्यूबवर किंवा एक स्कॅटर स्वरूपातलं मटेरियल जो आहे तो एक ठिकाणी भेटेल तुम्हाला. त्यासाठी हा जो कोर्स आहे MPW SI JNM तो ॲपवर जाऊन करू शकता. मागील झालेल्या प्रश्नपत्रिका तिथं दिलेले आहेत. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, हा माझा संपर्क क्रमांक आहे. काही असेल शंका तर तुम्ही कृपया करून व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. चला, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.